Hello students, today I am going to start the new concept, that is the concept of cost and revenue. In this chapter, our chapter name is supply. In previous lecture we seen what is supply, the law of supply, the changes and variation in supply. So our next concept is the next concept is our cost concept. Cost concept, in this cost concept, meaning of cost concept: when an entrepreneur undertakes an act of production, he has to use various inputs like raw material, labor, capital, etc. He has to make payment for such input. The expenditure incurred on this input is known as a cost of production. Cost of production increases with an increase in need of output. There are three types of cost. Before we seen the total cost. First, again I will explain. Cost concept means the entrepreneur, owner of the business, undertakes an act of production. Act of production, he wanted to produce goods, so he has to use various inputs. He has to use various inputs like raw material, labor, capital. So these factors, या फॅक्टर्सवरती ते काय, तो ऑन्टरप्रिनर काय करेल, खर्च करेल टू प्रोड्यूस अ गुड्स. सो दिस इनपुट्स ही हॅज टू मेक अ पेमेंट फॉर सच इनपुट. द एक्सपेंडिचर इनकर्ड, जो काही खर्च येतोय त्या इनपुटवरती, इज नोन ॲज द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. सो दिस कॉस्ट concept, there are three types of cost. First is the total cost. Total cost is the total expenditure incurred by a firm on the factor of production required for the production of goods and services. Total cost म्हणजे टोटल कॉस्ट इज द टोटल एक्सपेंडिचर. हा काय आहे, एकूण खर्च आहे जो फर्मला काय झालेला आहे, इन्कर्ड झालेला आहे, रेज झालेला आहे. मग हा टोटल कॉस्ट म्हणजे कोणता आहे. टोटल कॉस्ट आपण कशी कॅल्क्युलेट करणार. टोटल कॉस्ट इज इक्वल टू TFC प्लस TVC. TFC टोटल फिक्स कॉस्ट प्लस टोटल व्हेरिएबल कॉस्ट. टोटल कॉस्ट काय आहे, इज द सम ऑफ टोटल फिक्स कॉस्ट अँड टोटल व्हेरिएबल कॉस्ट. टोटल कॉस्ट इज इक्वल टू, आता इथे TC मीन्स द टोटल कॉस्ट, बरोबर. मग आता हे आपल्याला माहिती आहे टोटल फिक्स कॉस्ट कोणती आहे, जी परमनंटली आपण नो मॅटर की हाऊ मच अमाऊंट ऑफ प्रोडक्शन ऑन एंटरप्रेन्योर डन, बट द टोटल फिक्स कॉस्ट डज नॉट चेंज बिकॉज इट इज फिक्स्ड. सो हा जो खर्च आहे तो काय आहे आपला फिक्स, आणि व्हेरिएबल बदलणार जसं आपलं प्रोडक्शन असणार त्यानुसार ते काय होणार, चेंज. मग ते टोटल व्हेरिएबल कॉस्ट असेल. मग व्हेरिएबल कॉस्ट मीन्स वॉट, की जो काही लेबर, रॉ मटेरियल, पॉवर, फ्यूल, हे सर्व काय आहेत, व्हेरिएबल कॉस्ट आहेत. इट डिपेंड्स ऑन प्रोडक्शन. नेक्स्ट कन्सेप्ट आहे आपली एव्हरेज कॉस्ट. एव्हरेज कॉस्ट रेफर्स टू द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ऑफ पर युनिटसाठी येणारा खर्च. एव्हरेज कॉस्ट रेफर्स टू द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन पर युनिट. मग इट इज कॅल्क्युलेटेड. हा कसा कॅल्क्युलेट केला जातो, एव्हरेज कॉस्ट इज इक्वल टू टोटल कॉस्ट डिवाइड बाय टोटल क्वांटिटी. एव्हरेज कॉस्ट AC मीन्स एव्हरेज कॉस्ट, TC मीन्स द टोटल कॉस्ट आणि TQ मीन्स द टोटल क्वांटिटी. आता इथे फॉर एक्झाम्पलमध्ये तुम्हाला दिसत असेल की एक एक्झाम्पल दिलेलं आहे त्यांनी, जे सांगितले इफ द टोटल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ऑफ 40 युनिट्स. इथे पर युनिट नाही, इथे एकूण युनिट्स दिलेले आहेत. म्हणजे किती आहेत ते, 40 युनिट्स ऑफ कमॉडिटी इज ₹800. दॅन द एव्हरेज कॉस्ट किती असणार आहे आपली, पर युनिटची एव्हरेज कॉस्ट कॅल्क्युलेट करायची आहे. तर फॉर्म्युला काय आहे आपला, AC इज इक्वल टू TC अपॉन TQ. सो AC इज इक्वल टू TC टोटल कॉस्ट. टोटल कॉस्ट किती आहे आपली, ₹800 डिवाइड बाय टोटल क्वांटिटी. द टोटल क्वांटिटी किती आहे, 40. सो द एव्हरेज कॉस्ट ऑफ पर युनिट किती आली, 20 पर युनिट. द थर्ड पार्ट इज अवर मार्जिनल कॉस्ट. मग आता थर्ड टाईप कोणता आहे आपला, मार्जिनल कॉस्ट. मार्जिनल कॉस्ट मीन्स नेट ॲडिशन टू द टोटल कॉस्ट. टोटल कॉस्टमध्ये एक वन मोर प्रोडक्ट प्रोड्यूस करण्यासाठी एक नेट ॲडिशन अमाऊंट येते, त्याला आपण काय म्हणतो, मार्जिनल कॉस्ट. सो द फॉर्म्युला ऑफ मार्जिनल कॉस्ट MCN इज इक्वल टू TCN मायनस TCN मायनस 1. N means the number of unit produced. MCN means marginal cost of nth unit.
TCN is equal to total cost of nth unit and TCN-1 means total cost of previous unit. आता मार्जिनल कॉस्ट म्हणजे एकूण इफ द प्रिव्हियस टोटल कॉस्ट जो होता तो काय आहे प्रोड्युसिंग 4 युनिट्ससाठी तो किती आहे 200 अँड टोटल कॉस्ट ऑफ प्रोड्युसिंग 5 युनिट्स मीन्स 4चं काय झालेलं आहे 5 मीन्स 1 मोर युनिट काय झालेलं इथे ॲड तो 1 मोर युनिटसाठी किती कॉस्ट आली 250. सो फॉर्म्युला काय आहे आपला MCN इज इक्वल टू TCN मायनस TCN-1. सो इज इक्वल टू TCN म्हणजे आपला आता जो लेटेस्ट 5 युनिटसाठी आपला किती कॉस्ट आहे 250 तो आपण काय करणार TCNच्या इथे लिहिणार 250 मायनस प्रिव्हियस युनिट किती होते 4 युनिटसाठी किती होता कॉस्ट 200 तर ते मायनस 200. सो 250 मायनस 200 मार्जिनल कॉस्ट किती आली 50. नेक्स्ट कन्सेप्ट आहे आपली रिव्हेन्यू कन्सेप्ट. आता तुम्हाला इथे रिव्हेन्यू म्हणजे काय आहे एक सिंपल लँग्वेज रिव्हेन्यू मीन्स द रिसिप्ट. Revenue means the receipt obtained by a firm from the sale of certain quantities of commodity at a given price in the market. Revenue concept, the term revenue means the receipt. Receipt म्हणजे कॅश रिसिव्ड होणारे फर्मला कशासाठी रिसीव करेल फर्म टू सेल ऑफ सर्टन क्वांटिटीज ऑफ कमॉडिटी. ज्या कमॉडिटीजचं प्रोडक्शन झालेलं आहे ते कमॉडिटीज आफ्टर सेलिंग दिस कमॉडिटी द फर्म विल गेट द रिसिप्ट इट इज कॉल्ड रिव्हेन्यू. सो दिस रिव्हेन्यू ऑल्सो देर आर 3 types of revenue. First is a total revenue, second is average revenue and the third is marginal revenue. So the total revenue, total means total revenue is the total sales proceed of a firm by selling a commodity at a given price. गिवन प्राईसला जी कमॉडिटी फर्म काय करते मार्केटमध्ये सोल्ड करते आणि जो रिव्हेन्यू टोटल रिव्हेन्यू जो कलेक्ट होतो त्याला आपण काय म्हणतो टोटल रिव्हेन्यू. इफ द टोटल ऑफ इन्कम ऑफ अ फर्म इज कॅल्क्युलेटेड. टोटल रिव्हेन्यू आपण कसं कॅल्क्युलेट करणार टोटल रिव्हेन्यू इज इक्वल टू प्राईस इंटू क्वांटिटी. सो द प्राईस इंटू क्वांटिटी. आता इथे एक सिम्पल एक्झाम्पल आहे की फर्म फॉर एक्झाम्पल इफ अ फर्म सेल्स 15 units of a commodity at ₹200 per unit. सो द टोटल रिव्हेन्यू किती होईल फर्मला ऑप्टेन किती होईल टोटल रिव्हेन्यू. सो द फॉर्म्युला इज अवर TR इज इक्वल टू P इंटू Q. सो इज इक्वल टू प्राईस किती आहे 200 इंटू क्वांटिटी 15. सो हाऊ मच टोटल रिव्हेन्यू ऑप्टेन ₹3,000. सेकंड टाईप काय आहे आपला एव्हरेज रिव्हेन्यू. एव्हरेज रिव्हेन्यू इज द रिव्हेन्यू ऑफ पर युनिट ऑफ आउटपुट सोल्ड. बरोबर. एव्हरेज कॉस्ट जशी होती जसं पर युनिटसाठी आपण काय काढत होतो तिथे कॉस्ट इथे पर युनिटचा रिव्हेन्यू आपण काय करणार आहे फाइंड आउट करणार आहोत. मग एव्हरेज रिव्हेन्यू इज द रिव्हेन्यू पर युनिट ऑफ आउटपुट सोल्ड. एक पर युनिट ऑफ आउटपुट सोल्ड केल्यानंतर एव्हरेज रिव्हेन्यू फाइंड आउट करण्यासाठी सांगितलेलं आहे. इट इज ऑप्टेन बाय डिवायडिंग द टोटल रिव्हेन्यू बाय द नंबर ऑफ युनिट सोल्ड. सो द एव्हरेज रिव्हेन्यू आपण कसं करणार टोटल रिव्हेन्यू डिवाइड बाय टोटल क्वांटिटी. एव्हरेज रिव्हेन्यू AR मीन्स एव्हरेज रिव्हेन्यू, TR मीन्स द टोटल रिव्हेन्यू अँड TQ मीन्स द टोटल क्वांटिटी. सो लेट्स टेक वन एक्झाम्पल. त्यांनी सांगितलेलं आहे वन एक्झाम्पल दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल इफ द टोटल रिव्हेन्यू ऑफ 15 units इज ₹3,000. 15 युनिट्सचं जे टोटल रिव्हेन्यू किती आहे आपल्याकडे 3,000. देन द एव्हरेज रिव्हेन्यू इज कॅल्क्युलेटेड म्हणजे पर युनिटचं रिव्हेन्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. सो आवर फॉर्म्युला इज AR इज इक्वल टू TR डिवाइड बाय TQ. सो AR मीन्स एव्हरेज रिव्हेन्यू. टोटल रिव्हेन्यू किती आहे या एक्झाम्पलमध्ये 3,000. सो 3,000 डिवाइड बाय टोटल क्वांटिटी. टोटल क्वांटिटी किती आहे 15. सो एव्हरेज रिव्हेन्यू किती मिळालेला आहे ₹200. सो द थर्ड आपली कन्सेप्ट लास्ट कन्सेप्ट आहे कोणती आहे मार्जिनल रिव्हेन्यू. मार्जिनल रिव्हेन्यू इज द नेट ॲडिशन मेड टू द टोटल रिव्हेन्यू बाय सेलिंग अँड एक्स्ट्रा युनिट्स ऑफ कमॉडिटी. मार्जिनल रिव्हेन्यू मीन्स द नेट ॲडिशन मेड टू द टोटल रिव्हेन्यू. जसं मार्जिनल कॉस्ट होती जिथे नेट ॲडिशन 1 मोर प्रोडक्टसाठी केलं जात होतं तसंच इथे काय आहे आपलं आता रिव्हेन्यू मीन्स इन्कम. मग मार्जिनल रिव्हेन्यू मीन्स द नेट ॲडिशन मेड टू द टोटल रिव्हेन्यू.
टोटल रिव्हेन्यूमध्ये नेट ॲडिशनला आपण काय म्हणू शकतो, मार्जिनल रिव्हेन्यू. वन मोर प्रोडक्ट सेल केल्यानंतर मिळणारा रिव्हेन्यू मीन्स द मार्जिनल रिव्हेन्यू. सो द MRN इज इक्वल टू TRN minus TRN minus 1. So MR means the marginal revenue of nth unit, TRN is equal to total revenue of nth unit, TRN minus 1 is equal to total revenue of previous unit, and N means the number of unit sold. So let's take one example. For example, if the previous total revenue from the sale of 20 tables, previous revenue जो होता total revenue तो किती आहे 20 टेबलचा इज ₹4,000 अँड दॅट फ्रॉम द सेल ऑफ 21. इथे 20 टेबल्स सोल्ड केल्यानंतर रिव्हेन्यू किती होता 4,000. आणि इथे काय सांगितलं आहे नेक्स्ट त्याने काय सांगितलं आहे की 21 टेबल्स सोल्ड केले तर रिव्हेन्यू किती आहे 4,200. सो लेट्स फाइंड आउट द मार्जिनल रिव्हेन्यू. MRN इज इक्वल टू TRN मायनस TRN मायनस 1. सो द TR काय आहे आपला टोटल रिव्हेन्यू किती आहे 20 युनिटचा TRN लेटेस्ट आता 21 टेबल जे सोल्ड केलेले आहेत ते किती आहे 4,200 मायनस TRN मायनस 1 किती आहे 4,000 म्हणजे लेटेस्ट प्लस प्रिव्हियस. सो 4,200 हे 21 टेबल सोल्ड केले आहेत मायनस 4,000 कोणता आहे 20 टेबल सोल्ड केल्यानंतर मिळालेला रिव्हेन्यू आहे. मग 4,200 मायनस 4,000 वी गेट ₹200 पर टेबल.